हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात आपण? तर आपला आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर हा कालचा व्हिडिओ आहे आणि काल रविवार असल्यामुळे मटण तर झालंच पाहिजे. तर आपण व्हिडिओला करूया सुरुवात. तर एका बाउलमध्ये जिगरी घेतलेली आहे आणि ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर यात मी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे. तुम्ही बाजरीचं ऐवजी ज्वारीचंही पीठ टाकू शकता आणि एकदा पिठाने धुवायची म्हणजे जिगरीतील सर्व घाण निघून जाईल आणि जिगरी स्वच्छ होईल. आणि पीठ असं सर्व जिगरीला लावून घ्यायचं आणि त्यानंतर एकदा गरम पाण्यानं धुवून घ्यायचं म्हणजे जिगरी बनवल्यानंतर आपल्या जिगरीचा वासही येणार नाही. आणि खरंच तुम्ही जिगरीत पीठ वापरा, ही ट्रिक वापरून बघा, तर नंतर जिगरी कशी होईल तेही करून बघा. आता हे पिठाचं पाणी मी काढून टाकते आणि नंतर जरा कोमट पाण्याने आणखी एक वेळेस धुते. आणि इकडं ठेवलेली आहे मी कढई. चुलीवर कढईत गरम पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ही जिगरी स्वच्छ धुतलेली 2 ते 3 वेळा धुतलेली त्यात आपण जिगरी आता शिजायला टाकणार आहे. तुम्ही कढईत शिजवण्याऐवजी कुकरमध्ये जरी 5 ते 7 शिट्ट्या केल्या तर ही एकदम जिगरी बारीक अशी मऊसूद शिजली जाते. तर मी इथं कढईतच घालते म्हणजे आपलं आरामशीर अर्ध्या तासात शिजून जाईल आणि ह्यात काहीही वापरायचं नाही. तर जिगरी आता कढईत टाकल्यानंतर वरून एक ताट झाकून 15 ते 20 मिनिटासाठी जिगरी शिजायला घालून ठेवते. तोपर्यंत इकडं आपण मसाला घेऊया. तर इथं मी तमालपत्री, दालचिनी, लवंग, बादलफूल, 2-3 वेलची, तिळं आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे. तर हे सर्व आपण अगोदर भाजून घ्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये वाटण करायचं. मिक्सरमध्ये नाही केलं तर आपल्या खलबत्त्यावर केलं तर अगदीच उत्तम. तर यानंतर घेतलेलं आहे मी थोडीशी कोथिंबीर, लसूण पण घेतलेलं आहे भाजून, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा पण भाजून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण भाजून घेतले. हे सर्व मी चुलीमध्ये भाजून घेऊन स्वच्छ करून ठेवलेलं आहे. तर ह्यांचा सगळ्याचा मसाला करून घ्यायचा. तर सर्वप्रथम पहिल्यांदा खडा मसाला आहे ना तो बारीक करून घ्यायचा, ते जेणेकरून आपलं मिक्सरचं भांडं कोरडं आहे तोपर्यंत खडा मसाला बारीक होऊन जाईल. आणि त्यानंतर घ्यायचा आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि 3 ते 4 पानं पुदिना असला तर अवश्य वापरा. या सर्वांची बारीक पेस्ट करून घ्या. तोपर्यंत आपली इकडं जिगरी शिजून तयार झालेली आहे. तर जिगरी ही मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायची. ही ट्रिक खरंच वापरा, पण जिगरी इतकी बारीक करू नका. फक्त या जिगरीचे कमीत कमी 2 ते 3 तुकडे व्हावे असे करा. आपल्या हरभऱ्याच्या डाळीसारखे व्हावे असे करा. अशा पद्धतीने खरंच एकदा जिगरीची भाजी करून पहा, किती चविष्ट लागेल तुम्हाला समजेलच. तोपर्यंत इकडं मी मसाला तयार करून घेतलेला आहे. तर पहिल्यांदा इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे, पण इतका पण बारीक करायचा नाही, जरा जाडसरच ठेवायचा म्हणजे ते खाताना छान लागेल भाजीसोबत. 30 ते 40 सेकंद असाच भाजत ठेवायचा म्हणजे तेलात चांगला मेल्ट होईपर्यंत असाच भाजून घ्यायचा. त्यानंतर टाकायचा आपला गरम मसाला. तर हा गरम मसाला जरा पांढराच दिसतोय कारण त्यात ते मी भरपूर वापरलेत. आणि जरा धना पावडर टाकते. मग अशी खड्या मसाल्यात जरा धना नव्हते म्हणून जरा धना पावडर टाकते. आणि त्याच्यानंतर टाकून घ्यायचं आहे आपल्याला आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर यांची पेस्ट केलेली टाकायची. तेही असंच 30 ते 40 सेकंद असंच तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर जराशी हळद आणि चवीनुसार मीठ टाका आणि तुमच्या चवीनुसार घरचं काळं तिखट टाका. आता तुम्ही काय म्हणता, काळं तिखट म्हणता का चटणी म्हणता किंवा घरगुती काळा मसाला तुम्ही जो रोज भाजीत वापरता तो टाकून द्या. आणि असंच
चांगला लाल बुंद कलर येईपर्यंत असंच भाजून घ्या. व्हिडिओ इथंपर्यंत पाहत आला आणि अजून सबस्क्राईब केलं नाही तर मग करा की सबस्क्राईब, जेणेकरून रोजच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळून जाईल. तर इथं मसाला आपला भाजत आलेला आहे, सुटलेला आहे. आणि आता त्यात आपण मिक्सरवर बारीक केलेली जिगरी सोडून देऊया त्यात. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते तेही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर आता आपण जिगरी अशी बारीक केलेली आहे बघा. जास्त अशी मोठी पण नाही आणि बारीक पण नाही, जास्त बारीक करायची नाही, ग्रेव्हीसारखी तर अशीच करायची. आणि ती हे अशी 2 मिनिट छान मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यायची, म्हणजे जेणेकरून मसाला आतमध्येपर्यंत जाईल आणि त्याचा वास येणार नाही. तुम्ही एकदा अशी करून पहा, अजिबात वास येत नाही, अगदी मटण खाल्ल्यासारखंच लागतं. तुम्ही मटण विसरून जाईल आणि जिगरीच खाणार. आणि आता ह्यात आपल्या इच्छेनुसार पाणी ठेवा. तर मी आता इथं थोडंच पाणी घालते. आपला जी मसाला केलेला आहे ना बारीक, त्यामध्ये पाणी ओतून जरा कोमट पाणी वापरायचं. पाणी ओतल्यानंतर हे 2 ते 3 मिनटं असंच जिगरी शिजू द्यायची. तर मी इथं करते व्हिडिओचा एंड. उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर इथं आपली ही डिश तयार झालेली आहे. कसे वाटते तेही सांगा. अगदी छान बघा कशी तयार रेडी झालेली आहे. तुम्हीही करून पहा.